नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. श्रीमती आनंदी बाळासाहेब माळी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अंबप येथे सामाजिक बांधिलकी जपत 1000 वह्या व पेन वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाअंतर्गत जीवन शिक्षण मंदिर, कन्या विद्या मंदिर आणि प्राथमिक विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तर शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी प्रकाश माळी बापू, आकाश माळी, प्रमोद सूर्यवंशी, प्रवीण डोंगरे, किशोर जासूद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश दिला. तसेच अशा समाज उपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षणासाठी समाज उपयोगी कार्य केल्याबद्दल श्रीमती आनंदी बाळासाहेब माळी यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या मिशन एड्स सुरक्षा अभियानात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्याला सुरक्षित प्लस श्रेणीत आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉक्टर विभावरी देशमुख, नॅशनल कन्सल्टंट नॅको, डॉक्टर राहुल जाधव, सहसंचालक एमसॅक्स, आरोग्य विभाग, खाजगी वैद्यकीय तज्ञ तसेच संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत 1 डिसेंबर 2026 पर्यंत HIV नियंत्रणासाठी निश्चित करण्यात आलेली 95-95-99 उद्दिष्टे साध्य करण्याचे लक्ष्य आहे. यानुसार अंदाजित HIV संसर्गित 95% व्यक्तींना स्वतःच्या स्थितीची माहिती असणे, निदान झालेल्या किमान 95% व्यक्तींनी ART उपचारांवर असणे आणि उपचार घेणाऱ्या 99% व्यक्तींमध्ये विषाणूंचे प्रमाण नियंत्रित असणे अपेक्षित आहे. मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत HIV, सिफिलिस आणि हिपॅटायटिस BI या संसर्गाचे माता ते बालक संक्रमण शून्यावर आणण्याच्या ट्रिपल एलिमिनेशन उद्दिष्टांवरही भर देण्यात आला आहे. सर्व गर्भवती महिलांची 100% तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 3ही उद्दिष्टे पूर्ण करून माता बालक संक्रमण रोखणाऱ्या जिल्ह्याला सुरक्षित प्लस दर्जा मिळणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी HIV बाबत जनजागृती, तपासणी आणि उपचार वाढवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. नागरिकांनी सुरक्षित वर्तनाचा अवलंब करावा, वेळेत तपासणी करून घ्यावी, तसेच HIV संसर्गित व्यक्तींविषयी भेदभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असेही त्यांनी सांगितले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी आभार मानले. डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी महानगरपालिका डॉक्टर मनीष नागावकर, डॉक्टर AB पाटील, डॉक्टर SA तगारे, डॉक्टर निरंजन राठोड, डॉक्टर सागर कुरुंदकर, डॉक्टर विजय गावडे, डॉक्टर सुदर्शन गौरकर प्रमुख उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक महत्त्वाची शैक्षणिक नोंद झाली आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. इतिहास विषयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर आधारित पहिली PhD पूर्ण करण्याचा मान उंब्रज येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्राला मिळाला आहे. प्राचार्य नंदकिशोर रामभाऊ जगदाळे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथील इतिहास विषयावर PhD पदवी संपादन केली. मुंबईतील शिवालय येथे प्राचार्य जगदाळे यांनी आपल्या PhD संशोधन प्रबंधाची प्रत शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संशोधन प्रबंधाचे अवलोकन करत उंब्रज येथील अभ्यास केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच दैनंदिन सामना, मार्मिक
साप्ताहिक बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील पुस्तके, कॅसेट्स, सीडी आणि अन्य ऐतिहासिक साहित्याबाबतही माहिती घेतली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी अभ्यास केंद्राकडे जतन करण्यात आलेले जुने दस्तऐवज, मार्मिक मधील व्यंगचित्रे आणि ऐतिहासिक ठेवा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्यावर प्राचार्य जगदाळे यांनी हा ठेवा शिवसेना प्रमुखांचा अमूल्य वारसा असल्याचे सांगितले। उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच आमदार कैलास पाटील, नितीन देशमुख, वरुण सरदेसाई, सिद्धार्थ खरात आणि हर्षल प्रधान उपस्थित होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि कार्याचा शैक्षणिक पातळीवर अभ्यास होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात असून या संशोधनामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानाचा इतिहास अधिक व्यापकपणे अभ्यासकांसमोर येणार आहे। आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत आगामी मान्सून काळासाठी राज्य शासनाची तयारी, जोखीम व्यवस्थापन, पूर्वसूचना प्रणाली आणि आपत्ती प्रतिसाद यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या संदर्भातील सादरीकरण प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच आपत्ती पश्चात पुनर्बांधणीसाठी वैज्ञानिक मूल्यांकनावर भर देण्याचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूस्खलन, दरडी कोसळणे आणि संबंधित नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्यभर व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यातील पावसाची आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। तसेच शहरी भागांमध्ये महापुरामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले। आगामी पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामोटी आणि सतीश शहा, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा तसेच विविध पार्श्वगायिका अलका याग्निक यांच्यासह अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला। पद्म पुरस्कार हे कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यक, साहित्य व शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान केले जातात। पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे: पद्मविभूषण अपवादात्मक आणि अत्यंत उल्लेखनीय सेवेबद्दल, पद्मभूषण उच्च दर्जाच्या उल्लेखनीय सेवेबद्दल, पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांचा गौरव करून त्यांच्या देशसेवेचा आणि योगदानाचा सन्मान करण्यात आला। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव करताना एक देश में एक विधान, एक प्रधान और एक निशान या संकल्पासाठी त्यांनी सत्तेचा त्याग करून राष्ट्रहितासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले।
तसेच पश्चिम बंगालला भारताचा अविभाज्य आणि गौरवशाली भाग म्हणून कायम ठेवण्यात त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. देशाची अखंडता, राष्ट्रीय स्वाभिमान आणि एकात्मतेसाठी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांचे समर्पित कार्य यशस्वी भारताच्या निर्मितीसाठी आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कॉर्पोरेट कायदे विधेयक 2026 संदर्भातील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत खासदार प्रतिभा धनोरकर यांनी सहभाग घेतला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत विधेयकातील विविध तरतुदी, उद्योग क्षेत्रातील संबंधित मुद्दे तसेच पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्थेसाठी आवश्यक असलेली सुधारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण आणि गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी संदर्भात तरतुदींमध्ये आवश्यक सुविधा करण्याबाबत तसेच नियामक प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि सुलभ बनवण्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत समितीच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे त्यांनी सांगितले. संसद आणि संसदीय समित्यांमधील प्रत्येक संधीचा उपयोग करून जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणे आणि त्यांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तेरे मेरे सपने पूर्व वैवाहिक संवाद केंद्राच्या समुपदेशकांच्या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 7व्या आवृत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमात देशातील 17 राज्यातील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. आंध्र प्रदेशापासून अंदमान निकोबार पर्यंत तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील विविध भागातील सहभागी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडले. या उपक्रमात 40 स्वयंसेवी संस्था, 8 शासकीय विभाग, 12 शैक्षणिक संस्था आणि 12 विवाह मंडळांनी सहभाग घेतला. महिलांचा सन्मान, सदृढ कुटुंब व्यवस्था आणि आनंदी समाज घडवण्याचा संकल्प आता केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी बनत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमातून समुपदेशकांचे कौशल्य अधिक सक्षम करण्यासोबतच पूर्व वैवाहिक संवाद, कौटुंबिक समन्वय आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. वेकोली अंतर्गत येणाऱ्या एकोना व माजरी कोळसा खाणी परिसरातील स्थानिक नागरिक व युवकांना रोजगारामध्ये योग्य प्राधान्य मिळावे तसेच स्थानिकांनी अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत परिसरातील विविध जनहितांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. स्थानिक युवकांना न्याय, संधी मिळाव्यात आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी सौ वसुमना पंत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. स्थानिकांच्या रोजगार, विकास आणि जनहिताच्या प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज.